मनोज जरांगेंच्या बैठकीमध्ये मधमाशांनी हल्ला केला। अंतरवालीतील बैठकीत मधमाशांमुळे गोंधळ निर्माण झाला। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची बैठक सुरू होती आणि त्यावेळी मधमाशांनी हल्ला केला। बैठकीमध्ये गोंधळ निर्माण झाला। जालन्यामधून बातमी आपण पाहतोय। जालन्याच्या अंतरवाली सराटी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांची बैठक सुरू होती। या बैठकीवेळी मधमाशांनी हल्ला केला आणि त्यामुळे या बैठकीदरम्यान गोंधळ निर्माण झालेला आहे। मनोज जरांगे पाटील यांची बैठक जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये सुरू होती। बैठक सुरू असतानाच मधमाशांनी हल्ला केला। मधमाशांनी हल्ला केल्यामुळे जी बैठक सुरू होती, ज्या बैठकीला मनोज जरांगे पाटील उपस्थित होते, त्या बैठकीमध्ये काहीसा गोंधळ निर्माण झाला। काहीसं गोंधळाचं वातावरण तयार झालं। अंतरवालीतील बैठकीमध्ये मधमाशांमुळे गोंधळ निर्माण झाला। मनोज जरांगे पाटील यांची बैठक अंतरवाली सराटीमध्ये सुरू होती। अधिकचे तपशील घेऊया आपले प्रतिनिधी गौरव साळी यांच्याकडून। गौरव, अगदी खरं विक्रांत, आपण जर पाहायला गेलं तर आज जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा सेवकांची बैठक बोलवण्यात आली होती आणि ही बैठक सुरू असताना अचानक मधमाशांनी जरांगे पाटील यांच्या बैठक सुरू असताना हल्ला केलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर या हल्ल्यामध्ये मराठा सेवक जखमी झालेले आहेत। मात्र सुदैवाने या हल्ल्यामध्ये मनोज जरांगे यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाहीये। आपण जर पाहायला गेलं तर बैठक सुरू होती आणि अचानक मधमाशांचे जे पोळ आहे ते त्या ठिकाणाहून मधमाशा अचानक उडाल्या। यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती एक वेळ निर्माण झाली होती आणि ही परिस्थिती जी आहे आता त्याच्या नियंत्रणात असून यात काही मराठा सेवक जखमी झाल्याची माहिती आहे। मात्र सुदैवाने या घटनेमध्ये मनोज जरांगे पाटलांना कुठल्याही प्रकारची हानी यात झालेली नाहीये। बरं, धन्यवाद गौरव या तपशिलांसाठी। जरांगेंच्या बैठकीमध्ये मधमाशांनी हल्ला केला, त्यावेळीची ही दृश्य आपण पाहतोय। खरं तर मधमाशांनी हल्ला केल्यामुळं काहीसा गोंधळ सुद्धा या बैठकीमध्ये उडालेला होता। इथे सगळे हे मराठा आंदोलक, मनोज जरांगे समर्थक आपण पाहू शकतो, जे या बैठकीसाठी म्हणून आले होते। मनोज जरांगे पाटील यांनी ही बैठक बोलवलेली होती। मराठा सेवकांची ही बैठक बोलवण्यात आलेली होती आणि ही बैठक सुरू असताना मधमाशांनी हल्ला केल्यामुळं या बैठकीमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। आपण पाहतोय जालन्याच्या अंतरवाली सराटीमधून। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची बैठक सुरू होती। ही बैठक सुरू असताना मधमाशांनी हल्ला केला आणि त्यामुळे बैठकीमध्ये गोंधळ निर्माण झाला। ही बैठक कसली होती तर मनोज जरांगे पाटील यांनी बोलावलेली बैठक होती। मराठा आंदोलक, मराठा सेवक या बैठकीला उपस्थित।